श्रीरामपूर आणि शेवगाव येथील वाळू तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी धडक कारवाई करत 15 आरोपींविरुद्ध 4 गुन्हे दाखल केले आहेत। या कारवाईत 40,20,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे, गणेश भिंगारदे, रमीज राजा अत्तार, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाट आणि बाळासाहेब खेडकर या पोलिसांचे 2 पथक तयार करून श्रीरामपूर आणि शेवगाव येथील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। 15 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल आणि श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांनी 4 ठिकाणी छापे टाकून कारवाई केली आहे। पथकाने बेकायदेशीरपणे वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या 15 आरोपींविरुद्ध 4 गुन्हे दाखल करून एकूण 40,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। नगर संघर्ष ब्युरो, अहिल्यानगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।